श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अतिविशेखा, एक चित्ते परियेसा। जय जया योगेश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी। उद्धरवतेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न झाले कृपेसी, पुढे करता वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती। ऐकोने शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनू जाण, सांगता जाहला विस्तारे। एक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषोने, प्रसन्न जाहले परियेसा। गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रो, म्हणून आनंद परियेसा। तया सायं देव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी। ऐकोने श्री गुरुचे वचन, सायं देव विप्र करी नमन, माथा ठेवून चरणी, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा। जय जय जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचर तुझी महिमा। विश्वव्यापक तुची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला वेश तो मानुषी, भक्तजन तारावया। तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, मागेन एक आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश पारंपरी, भक्ती द्यावी निर्धारी, हे सौख्य पुत्र पौत्री, उपारी द्यावी सद्गती। ऐसी विनंती करुनी, पुनरपी विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वार यवनी, महाशूर क्रूर असे। प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जिव्हेसी, याची कारणे आम्हासी, बोलावी तसे मज आजी। जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैसे आपणासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपले हाती, विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणूनिया। भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविल आम्हापाशी। जंवरी तो परतोनी येसी, असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी। निजभक्त आमचा तो होसी, पारंपर वंशोवंशी, अखिलाभीष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत। तुझे वंश पारंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी। ऐसा वर लाधोन, निघे सायं देव ब्राह्मण, जेते होता तो यवन, गेला त्वरित तया जवळी। कालांतक यम जैसा, यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वाला रूप होता जाहला। विमुख होऊन गृहांत, गेला यवन कोपत, विप्र जाहला भयचकित, मनी श्री गुरुसी ध्यातसे। कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्निसी, श्री गुरु कृपा होय जासी, काय करील क्रूर दुष्ट। गरुडाची या पिलियासी, सर्प तो कवणे परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची। का एकादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही। ज्याचे हृदयी श्री गुरुस्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काल मृत्यून बाधे जाण, अपमृत्यू काय करी। ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असेल तो काय, श्री गुरु कृपा ज्यासी होय, यमाचे मुख्य भय नाही। ऐसे परी तो यवन, अंतपुरांत जाऊन, सुसृष्टी केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही। हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होऊनी परियसी, प्राणांतक व्यथेसी,
कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही मणी शस्त्रे मारिती घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणासी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मण जवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तोच माझा येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो तये वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवत्र गंगा तीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना तेखोनिया श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यक संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जावो म्हणती तानस्तान तीर्थयात्रे ऐकोनिया श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडन न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा विणे देखा राहो न शके क्षण ऐका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धरावया सगरांसी गंगा आणली भूमिसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊन निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तई वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तै वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होत शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्ध मुनी विस्तारून सांगे नाम करणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुनी एकाग्रू ऐका श्रोते सकळी कहो इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायं देव वरप्रदानं नामं चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केला दातार गुरुचरित्र कामधेनो ऐकता ध्याये माझे मन काशीत होते अंतःकरण कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नवे अंतःकरणी कथामृत संजीवनी आणिक निरोपावे दातार येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माथा लावणी चरणांसी कृपा भाकी तये वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एक चित्ते एक शिष्या शिखामणी
धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरु चरणी तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी. गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी. बिल्लवडी स्नान महिमा निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्योनी. प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात येथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर. प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा. कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोची जाण. पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तमा परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहुनी अधिक असे जाण. तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर. पाच नामे आहे तिथोर सांगेन एका एक चित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसे ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा. प्रयागाहुनी असे चांगा संगम स्नान मनोहर. अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष झाला कल्पतरू. देव असे अमरेश्वर तया संगमा षटकोई. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तीरी. पंचनदी संगम थोरी तत्सम्मान परियेसा. अमरेश्वर संधिनानी आहे ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदुनी स्वभावे. पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता महाग स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय तया होय एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी वेणे सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जीर्ण त्याय कृष्णा तटाकांत. उत्तर दिशा असे देखा वहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्म हत्या पाप दूर. औदुंबर सम्मुखेसी तिन्ही तीर्थे परियेसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे अस्ति मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर संधिनार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळांत प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटितीर्थ परियेसा. तीर्थे अस्ति अपरंपार सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी. सप्तनदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने ऐके. ऐसे सिद्ध स्नाननिके सकळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्यांची महिमा आणिक द्यावा नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्य स्नानफळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू. गोप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे ख्यात. राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट जाहले जाणा. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक
असे वेदभ्यासक, त्याची भार्या पती सेवक, पतिव्रता शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण, कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत, शेंगांगती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरून मिळे परियेसी, तया शेंगा ते रांधुनी हर्षी, दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याच कारणे उदरबरी. पंचमहायज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी, तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेसी, नेले विप्र भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करी तो षोडसी, घेवडे शेंगा बहुवसी, केली होती पत्रशाखा. भिक्षा करून ब्राह्मणासी, आश्वास्तिती गुरु संतोषी, गेले तुझे दरिद्र दोषी, म्हणून निगती तये वेळी. तया विप्रांचे ग्रहांत, जो का होता वेल उन्नत, घेवडा नाम विख्यात, अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलांचे झाड मूळ, श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ, टाकून देती परिबळ, गेले आपण संगमासी. विप्रवनिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकळी, म्हणती पहा हा दैवबळी, कैसे अदृष्ट आपले. हा मी तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी, आमचा ग्रास छेदुनी कैसी, टाकोनी दिल्हा भूमीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी, पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तये वेळी, जे जे होणार जया काळी, निर्माण करी चंद्रमोळी, तया आधीन विश्व जाण. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्तुती लिया कारण, पिप्पिलिखादी स्थूल जीवन, समस्त आहार पुरवितसे. आयुरन्नं प्रयच्छति, ऐसे बोले वेदश्रुती, पंचानन आहार हस्ती, केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी, स्थूल स्मुक्ष समस्तासी, निर्माण केले आहारासी, मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एकदृष्टी, करुणी पोषितो हे सर्व सृष्टी, आपले अर्ज बर्वे ओखटी, तैसे फल आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण, सुकृत अथवा दुष्कृत जाण, आपले आपणाची भोगणे, पुढिल्यावरी काय बोल. आपले दैव असतावणे, पुढिल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले तोची भक्षणे, कवणावरी बोल सांगे. बोलती दिसा यतीश्वरासी, आपले अर्जवन विचारिसी, ग्रास हरितला म्हणसी, अविद्या सागरी बुडोनी, तो तारक आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी, नेले आमचे दरिद्र दोषी, तोची तारील आमते. येणे परी स्त्रियेसी, संभाषी विप्र परियेसी, काढो निवेल शाखेसी, टाकीता झाला गंगेत. तया वेळांचे मूल थोरी, जे का होते आपले द्वारी, काढू म्हणून द्विजवरी, खनिता झाला तया वेळी. काढता वेळ मुळासी, लादला कुंभ निधानेसी, आनंद जाहला बहुवसी, घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून या वेळा छेदिले, विधान लादले आम्हासी. जर नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वर अवतार, आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. जाऊन संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी, वृत्तांत सांगती तयांसी, तई वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवणासी, प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी, अखंड लक्ष्मी तुमचे अंशी, पुत्रपौत्री नांदाल. ऐसावर लोधन, गेली वनिता तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा ऐसी जाण, दर्शन मात्रे दैन्य हरे. ज्यासी होय श्री गुरु कृपा, त्यासी कैचे दैन्य पाप, कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैचे तया घरी.
दैवे उना असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैल परू पूज्य होय सकैकासी जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्ट ऐश्वर्ये नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथामृतसार ऐका श्रोते एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्य हरणं नाम अष्टादशोऽध्यायः श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री